नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण जालना जिल्ह्यातील पोकळ वडगाव या गावामध्ये आहोत आणि हे गाव जालना तालुक्यामध्ये येतं. या ठिकाणी आपण कृषी विज्ञान केंद्र खरपुडीद्वारे दत्तक घेतलेल्या निकरा प्रक्रिया राबवतो त्या गावामध्ये आणि इथे एक वेगळा प्रयोग या ठिकाणी शेवगा अधिक सोयाबीन अशा पद्धतीचं केलेलं आहे. हे शेवग्याचं मुख्य पीक असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथं आता आंतरपीक सोयाबीन घेतलेलं आहे. आजच्या प्लॉटची परिस्थिती आपण जर बघितली तर अत्यंत उत्कृष्ट अशी परिस्थिती आहे. बदलत्या हवामानामध्ये आपल्याला असे वेगवेगळे प्रयोग करण्यात क्रमप्राप्त आहे. तर आपण उभे आहोत श्री माधव जनार्दन उजेड यांच्या शेतामध्ये. तर त्यांनी स्वतः हे प्रयोग कसे केले या ठिकाणी त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर कृपया आपला परिचय करून द्या. माझं नाव भगवान जनार्दन उजेड, पोकळ वडगाव, तालुका जिल्हा जालना. ते आता कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी सोयाबीन वगैरे असे हे पिकं तर घेतच असतो, परंतु यावर्षी कृषी विज्ञान केंद्र आणि पुन्हा आत्मा यांच्या अंतर्गत आपण शेवगाचा नवीन एक प्रयोग केलेला आहे. तर 2 एकरमध्ये आपण शेवगा ओळीशी प्लस वराठी लागवड केलेली आहे. अंतर त्याचं आपलं 7 फूट झाडामधलं आणि ओळीमधलं अंतर 12 फुटाचं आहे. त्याच्यामध्ये आपण इंटरक्रॉप म्हणून सोयाबीनची पेरणी केलेली. शेवग्याचं आपल्याला पूर्ण हा जे पूर्ण प्लॉट आहे तो सगळं नैसर्गिक पद्धतीनेच विषमुक्त प्लॉट आहे. त्याला आपण रासायनिक खताचा अजिबात वापर करत नाही. त्याच्यात सगळं जीवामृत वगैरे सुरुवातीपासूनच आपण जीवामृत त्याला फवारणी करण्यासाठी निमार्क, दशपर्णी अर्क याचा वापर करतो. नाही, आपल्याला हे देशपर्णी अर्क निमार्क जीवामृत वगैरे हे तुम्हाला कशी माहिती झाली? आपण ते कसे वापरायला लागलेले आहेत? ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला म्हणजे दर 5 तारखेचा कार्यक्रम असतो त्यावेळेस जायचो. तिथून आम्हाला नैसर्गिक शेतीची माहिती झाली. त्यानंतर मग तिथून आम्ही थोडी थोडी सुरुवात केली. आता पूर्णपैकी पूर्ण शेतावर आपण नैसर्गिक शेती करतो. तेव्हापासून मग कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण नैसर्गिक शेतीची ट्रेनिंग घेतली 4 दिवसाची. त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा हलवले ती 4 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं फार्मर मास्टर ट्रेनरचं. ते 4 दिवसात ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर सर्व शेतकरी समजा जोडायचं काम, शेतकऱ्यांना सांगायचं पण काम आणि आपल्या शेतात जास्तीत जास्त नैसर्गिक शेतीचा वापर करण्याचं चालू आहे. आपल्या गावात काही जैविक संशोधन केंद्र वगैरे आहे का काही म्हणजे तो आपल्याला? जैविक आता आपल्याकडंच BRC सेंटर सध्या चालू आहे आणि एक दुसरं पण आत्मा अंतर्गत चालू आहे मंगेश्वर. ओके. आणि आता हे जे आपल्याला शेत दिसतंय हे शेत एकदम असं स्वच्छ आणि खूप छानपैकी मेंटेन केलेलं आहे. मला वाटतं त्यांचे वडील पण यामध्ये खूप हे होतात. तर जनार्दनराव, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही म्हणजे एवढं चांगलं शेत तुमचं कशामुळे आहे? पहिल्यापासून आम्ही कष्ट करीत आलेलो शेतात बरं. तण काढायचं सर्व अगदी व्यवस्थित करायचं. पहिल्यापासून मुलालाही तेच वळण लागलं आहे ना, ते याला तुम्ही काय केलं? याला म्हणजे सांगा ना जरा काय काय केलं त्याला पहिल्यापासून? कोळ पण दिली, खूर पण दिली. अच्छा. त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला सरासरी किती सोयाबीन होते एकरी दरवर्षी? एकरी 14 क्विंटल पर्यंत जातात, 14 ते 15 क्विंटल. निकोल सोयाबीन असतं. हो. आता निकोल समजा सोयाबीन आपण हे आहे. आंतरपीक केली, यात किती होईल? याच्यामध्ये कमीत कमी निदान 2 क्विंटल कमी होईल. 10 ते 12 क्विंटल पर्यंत व्हायलाच पाहिजे. आमच्या शेतकऱ्याची एक उत्सुकता आहे. व्हरायटी कुठली आहे? 33-44. 33-44. हो. हे बियाणं घरचं आहे. आपण हे बघतोय की या ठिकाणी यांना ड्रीप पण दाखवा. म्हणजे यांनी ठिबक सिंचनाचा खूप चांगला वापर इथं केलेला आहे. म्हणजे स्प्रिंकलर पण वापरतील आणि हे ठिबक सिंचन आहे किंवा जमिनीत व्यवस्थापन आहे या बाबतीमध्ये आमचे कृषी अभियंता आहेत पंडित वासरे, हे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मी थोडी त्यांना विनंती करतो की आपण सर यांना काय सांगितलं थोडंसं त्या बाबतीत आपण जर कल्पना दिली तर बाकी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पेरत असताना सोयाबीनचं अंतर अगदी सायंटिफिकरित्या 18 इंचावर पेरणी केली गेली पाहिजे आणि त्याच्यासोबतच बिबे प्रणाली जर वापरलं तर ज्यावेळेस ड्राय स्पेल येईल त्यावेळेस सस्टेन होईल आणि म्हणून श्रीवरंबे करताना श्रीवरंबे करण्यासाठी जागा ठेवण्यात आली. आता या ठिकाणी हे जे ड्रमस्टिक आहे त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे मृतचर काढता येतील आणि पाण्याची व्यवस्था करता येईल. पण त्याच्या अगोदर यांनी आपलं जे नॉन ISI ठिबक सिंचन केलेलं आहे आणि त्या अंतर्गत यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये हा क्रॉप सस्टेन येईल आणि पूर्णपणे नैसर्गिकरित्या विषमुक्त पुढे चालून आपल्याला इथलं पीक मिळेल. आता यांचं कसं आहे की नैसर्गिकच्या बाबतीतून म्हणजे हे बऱ्यापैकी यांनी खूप चांगला आदर्श असा शांत शेत आहे. बाकी पण प्लॉट आम्ही बघितले, चारा प्लॉट बघितला त्या ठिकाणी, इतरही पिकं त्या ठिकाणी बघितले, ते खूप चांगले त्यामध्ये केलेले आहे.
आणि आज आम्ही योगायोगाने सगळे या ठिकाणी केविकेचे इथं सर्व शास्त्रज्ञ इथं आलेले आहेत. मला वाटतं संबंधित शास्त्रज्ञ इथं आमचे नैसर्गिक शेती मार्गदर्शन करणारे मृदूशास्त्रज्ञ आलेले आहेत का चौधरी साहेब? तर थोडंसं ते यांना कसं त्याचे आपण ती पण माहिती इथं आपण जाणून घेऊया. आणि आमच्यासोबत आत्माच्या आरोग्यमंत्री इथं येत मी यापुढे आत्माच्या आरोग्यमंत्रावर पण आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे हे इथले अधिकारी आहेत, BTM आहेत. म्हणजे एकच आपण एक बघत असाल की आता जालना जिल्ह्यात शेतकरी जे इथे केविकले येतात सगळ्यांना चांगलं ते बाबतीतली माहिती आहे. इथं बघितलं तर आमचे अजय मिटकरी आहेत, ते विशेष पीक संरक्षण आहेत. चौधरी साहेब आहेत. माझ्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत. मंगेशराव तुम्ही पुढे या इकडे, म्हणजे म्हणजे बरेच शेतकरी इथं आहेत. यांनी सुद्धा या ठिकाणी असं नैसर्गिक शेती चळवळीत भाग घेतलेला आहे. ते गटचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे पण BRC या ठिकाणी आहे. तर आपण पर्टिक्युलरली या प्लॉटविषयी बोलतोय. तर मला थोडंसं याच्यामध्ये दोघांना विचारतो की चौधरी साहेब आमचे मृदशास्त्रज्ञ आणि पीक संरक्षण तज्ञ, इथं आपण सगळेजण आज पूर्ण टीम इथे केविकेची आहे. तर तुम्हाला आता हा प्लॉट यांनी याला कुठेही रासायनिक खत किंवा कुठलंही यांनी औषधी केमिकल मारलेलं नाही आणि त्यांना मारायचं पण नाही. आता पूर्णपणे नॅचरल किंवा ऑर्गॅनिक फार्म झाला पाहिजे. तर त्या अनुषंगानं यापुढे यांनी कोणती काळजी घ्यावी या बाबतीत मला असं वाटतं की थोडंसं लोकांनी मार्गदर्शन केलं चौधरी साहेब आणि मिटकरी साहेबांनी तर बरं होईल. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं इतर लोकांनाही चालना मिळेल असं मला वाटतं. हा जो नैसर्गिक शेतीचा शेवगा अधिक सोयाबीन हा जो प्लॉट आहे आज सध्याच्या परिस्थितीत अत्यंत सुंदर आहे. आणि याच्या पुढं जर आपल्याला त्याची काळजी जी घ्यायची आहे की कीड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, याच्याकरता शेवग्याला जीवामृत हे सोडत राहणं, त्याचप्रमाणे शेवग्याच्या खाली जी मधली 4 फुटाची जागा सुटलेली आहे तिथं काहीतरी म्हणजे पिकं हे भुईमुगासारखं पीक लागवड करणं आणि सोयाबीनवर जीवामृत आणि निमास्त्र याची फवारणी करणं ही सध्याची गरज ही सध्याची आहे. आणि या अशा पद्धतीनं जर आपण चांगल्यापैकी जर याचा जे जैविक निविष्ठा आहेत यांचा वापर केला तर आपण सोयाबीनचा जो उत्पादन खर्च आहे या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात आपण घट आणू शकतो. धन्यवाद. मी यानंतर आमचे सहकारी मिटकरी साहेबांना विचारतो की मिटकरी सर, आता याच्यामध्ये आता तर काही दिसत नाही कुठले, तुम्ही आता तपासलं असेल पण तुम्ही माहित नाही तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. तर या जर कुठली आळी वगैरे किंवा कुठली कीड जर आली तर याने नैसर्गिक पद्धतीने कसं संरक्षण करावं काय आपण काही सांगू शकता का त्यामध्ये? या ठिकाणी सोयाबीन जे काही शेवग्यामध्ये घेतलेलं आहे आणि नैसर्गिक पद्धतीनं हा प्लॉट केलेला आहे आणि या ठिकाणी कुठलाही असं जास्त प्रादुर्भाव किडीचा आपल्याला दिसत नाही. चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव या प्लॉटवरती येऊ शकतो किंवा आपल्याकडे येलो व्हॅन मोझॅक गेल्या 5-6 वर्षापासून आपल्याकडे येत आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये जर पावसामध्ये खंड असाच राहिला तर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि चक्रीभुंग्याच्या व्यवस्थापनासाठी अनेक शेतकरी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करतात. परंतु चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव हा खोडामध्ये असल्यामुळं तर फारसा कंट्रोल आपल्याला मिळत नाहीये. परंतु या पद्धतीनं आपण सुरुवातीच्या काळात चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आपण जर सुरुवातीला ओळखला आणि त्या प्रकारचे जे काही झाड आहे, एखादी फांदी असेल, ते जर काढून टाकली ज्याला चक्रीभुंगा लागलेला आहे तर आपल्याला 100% नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येईल. आणि जे काही आपण नैसर्गिक पद्धतीने हा प्लॉट घेतोय आपण त्या पद्धतीनं आपल्याला तसाच पुढे आपल्याला चालू ठेवता येईल. आणि येलो व्हेन मोझॅक आपल्याला पुढचा एक भाग आहे, तो पण एक प्रकारचा व्हायरस आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की व्हायरस कुठलाही झाडावरती आला तर आपण कुठल्याही औषधानं त्याचं कंट्रोल आपण करू शकत नाही, फक्त आपला विनाकारण खर्च होतो. म्हणून येलो व्हेन मोझॅक व्हायरस सुरुवातीच्या काळामध्ये ओळखणं आणि त्या प्रकारचे झाडं बाजूला करणं आणि त्याचं नष्ट करणं आणि त्या प्लॉटमध्ये इथून पुढच्या काळामध्ये येलो स्टिकी ट्रॅप, जो येलो व्हेन मोझॅक ह्या पांढऱ्या माशीमुळं पसरतो, त्याच्यासाठी आपण एक 10 येलो स्टिकी ट्रॅप जर लावले आपण तर त्याचंही सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करता येईल. त्या पद्धतीनं चांगला प्लॉट एका ठिकाणी आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं आपण त्याचं व्यवस्थापन करावं. धन्यवाद. खूप छान. मला वाटतं आज सर्व शेतकऱ्यांना या गोष्टीची गरज आहे की शेतीवरचा खर्च कमी करणं, म्हणजे शेतीवरचा खर्च कमी करणं आणि शाश्वतता वाढवणं, उत्पादकता वाढवणं, त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवणं हे आपल्याला करता येईल. आणि आत्ता जे उपाय सांगितले आमच्या पीक संरक्षण तज्ज्ञ मिटकरी साहेबांनी किंवा मृदशास्त्रज्ञ चौधरी साहेबांनी, पंडित वासरे सरांनी, ते आपण निश्चितपणे केले पाहिजेत. माझ्यासोबत आज आपल्याला माहिती आहे की केविकी जे काम करतं ते कृषी विभाग आत्मासोबत यांच्यासोबत करते. तर आम्ही हातात घालून काम करतो त्या ठिकाणी, म्हणजे त्याचा
शेतकऱ्यांना सर्व दृष्टीने फायदा होतो, म्हणजे योजना म्हणून फायदा होतो, तंत्रज्ञान म्हणून फायदा होतो. आज योगाला माझ्यासोबत आमचे BTM आहेत, आमचे अर्जुन मधलवर. तर आपलं काही सांगता येईल का की आपण या गावामध्ये कशा पद्धतीची चळवळ किंवा काय पद्धतीचं याला सपोर्ट शेतकऱ्यांना करतोय त्या माध्यमातून? नमस्कार सर्वांना. आपण पोकळ वडगाव या गावात एक उत्पादन कमी शेतकऱ्याचं उत्पादन जे खर्च वाढत आहे ते कमी करण्यासाठी आपण इथं एक जैविक संसाधन केंद्र इथं म्हणजे तयार केलेलं आहे. ह्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून आपल्याला 125 लोकांना त्यामध्ये जे 10 ड्राम थेरी आहे हे तयार केलेले आहे आणि शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कसं कमी करता येईल ह्या माध्यमातून त्यामध्ये आपल्याला जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र हे सर्व जे निविष्ट आहे याच्यामध्ये आपल्याला तयार करता येईल, जेणेकरून शेतकऱ्याचं जे उत्पादन खर्च वाढलेला आहे ते कसं कमी करता येईल. आणि इथं आपण पाहत आहोत की ह्या नैसर्गिक पद्धतीने हा प्लॉट जो आहे शेवगा आणि सोयाबीन यांचं जे मॅचअप केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. मी एवढंच सांगतो शेतकऱ्यांना की आता जे पुढचा जे काळ आहे हा नैसर्गिक शेतीचाच आहे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपण जे आता जैविक संसाधन केंद्र तयार कराय त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यानं तिथं जैविक संसाधन केंद्र एक तयार करून आणि आपल्या शेतीचं उत्पादन खर्च जे आहे ते कमी करून सर्वांनी नैसर्गिक पद्धतीनं हे करावा एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद. खरं म्हणजे आपले खूप मोठं सहकार्य मिळते आणि निकरा प्रकल्पातली अपेक्षा तशी आहे की इथे आपण क्रॉप रेजिलियंट क्लायमेट रेजिलियंट आपल्या ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो आपण की हवामान अनुकूल तंत्रज्ञान हे वापरण्याचं आपण इथं काम करतोय. मला खात्री आहे की आज इथं जी काही चर्चा झाली असा योग जास्त वेळा येत नाही, पण आज सर्वजण या ठिकाणी हजर आहे म्हणून हा व्हिडिओ तयार करण्याचा विचार आमच्या मनामध्ये आला. आपण हा KVK जालना या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहतात. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर त्याला निश्चितपणे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशी अधिकृत माहिती ही पुन्हा सातत्यानं वेळोवेळी मिळण्याकरता आपण याला भेट देत चालू या चॅनलला, जेणेकरून की आपल्याला आणखी माहिती मिळेल. ज्यावेळेस आम्ही आता परत यांचं उत्पादन यामध्ये येईल आणि शेवगा सुरू होईल तेव्हा ही माहिती परत आपण आपल्यापुढे ठेवूया निश्चितपणे की याला आत्ता जे बोललो त्याच्यामध्ये रिझल्ट कसे आलेले आहेत ते सुद्धा आपण पुन्हा एकदा छोट्या व्हिडिओ मार्फत आपण पोहोचणार आहे. इथं मी सर्वांचं खूप आभार मानतो. आपण इथे मी बोलताना तुम्हाला उल्लेख केला की माधव जनार्दन उजेड सुरुवात माहिती तुम्ही ऐकलं असेल तर हे भगवान जनार्दन उजेड आहेत ॲक्च्युअली. माधव यांचे भाऊ आहेत, मी त्यांनाही बोलवतो की त्यांची ओळख होऊन जाईल. म्हणजे हे दोघं म्हणजे हा जो संसार आहे शेतीचा हा तिघं कसे करतात बघा. म्हणजे दोघं माधवराव, हे भगवानराव आणि जनार्दनराव म्हणजे त्यांचे वडील या हे खऱ्या अर्थाने करतात. तर आपण या जोडीच्या शेतावरती आहोत, माधव जनार्दन उजेड आणि भगवान जनार्दन उजेड. तर आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद.